नमस्कार. आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष न्यूजच्या लक्ष कट्टेवर मी कौशल वाखरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर किसान मोर्चा भारतीय जनता पार्टीची जी एक महत्वाची एक विंग आहे, या विंगचं नेतृत्व जे करत आहेत असे बापू साहेब पिंगळे आज आपल्या बरोबर आहे. नमस्कार बापू साहेब. आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी आज नाशिक जिल्ह्याची येऊन थांबलेली आहे, ती म्हणजे आपण भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात आणि पुढच्या वाटचालीला तर मी शुभेच्छा देणारच आहे. आपल्यासारखं नेतृत्व हे प्रदेशालाही लाभो असं एक शुभेच्छा मी आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी देतो. शेतकऱ्यांच्या जीवनमानाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीबाबत आपण कार्यरत आहोत आणि गेल्या कितीतरी वर्षापासून आपण याविषयी काम करत आहात. शेती क्षेत्रात आपण मोठं एक उद्योजक म्हणूनही काम करत आहात. एक मराठी उद्योजक म्हणून आपली ओळख आहे या शेती क्षेत्रामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात आपलं काम चालतं. शेतकऱ्यांच्या जीवनमानाविषयी नेमकं आपल्याला काय वाटतं, आपलं मत काय? प्रथमतः मी आपल्या चॅनलचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही मला बोलवलं. धन्यवाद. आणि आपल्या लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांच्या 75 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचं जे कार्य आहे ते शेतकऱ्याच्या तळागाळापर्यंत पोहोचावं हीच त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. निश्चितच. एकंदरीत जर आपण विचार केला, शेतकरी जीवन जर म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत शेतकरी शेती करत आलाय. पण तुम्ही बारकाईने जर उदासीनता जर बघितली शेतकऱ्याची, तर इंग्रजांच्या काळापासून तर आत्तापर्यंतचा जो काळ आहे शेतकऱ्याचा, त्याच्यामध्ये समृद्धी आणायचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते योग्य चाकोरी, योग्य साचा, योग्य त्याला मिळणारं मार्गदर्शन आणि योग्य त्याच्या उत्पन्नाची विल्हेवाट ही जोपर्यंत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत शेतकरी जीवन सुखी होऊ शकत नाही. आपण एकंदरीत जर विचार केला, बारकाईने जर विचार केला, तर आज प्रत्येक नवीन नवीन जर सवलती जर काही मिळत असेल, पंतप्रधान किसान योजना असेल, विमा योजना असेल किंवा बाकीच्या अजून खूप काही केंद्रातल्या योजना आहेत, त्या शेतकऱ्यांच्या तळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे. पण ती त्या पद्धतीत मग ती सरकारी यंत्रणा असेल किंवा बाकीच्या आमच्यासारखे कार्यकर्ते असेल, ती शेवटपर्यंत पोहोचवली जात नाही. ही आमचं अपयश असेल. आणि जोपर्यंत आपण त्या शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर त्याच्या शेवटच्या तळापर्यंत आपण आणलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे. निश्चितच. आणि त्याचा फायदा त्या शेतकऱ्याला कसा होईल, त्याला मार्गदर्शन कसं करता येईल, त्याला कसं नेता येईल. एकतर शेतकरी काय झालाय, आज चारी बाजूनी वेढला जातोय. आज फर्टिलायझर इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय, त्याच्यावर कुठलंही कंट्रोल नाहीये. आणि वारंवार आम्ही केंद्राकडे किंवा राज्य सरकारकडे, आमच्या वरिष्ठांकडे आम्ही कंप्लेंट करतोय की ह्या फर्टिलायझरवर काहीतरी याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे आणि त्याचा वापर किती होतोय, किती प्रमाणात केला जातोय, त्याच्याने शेती नापीक होते, याचं आपण काहीतरी केलं पाहिजे. असं आपण वारंवार मी पत्र लिहिलेले आहेत, केंद्राशी बोललो आहेत, त्यांना मेल केलेले आहेत, केंद्रामध्ये राज्यात कृषी मंत्र्यांना मेल केलेले आहेत. आणि खूप काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण त्या शेतकऱ्यापर्यंत आपण त्या करून घेतल्या पाहिजे. आज आमच्या मार्फत आम्ही जे काम करतोय, आमचं नेतृत्व आमच्या पाठीशी उभं आहे आणि आम्ही ते करायचा प्रयत्न करतोय. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि त्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही सक्षम आहोत. निश्चितच. त्यांना काय उपाययोजना असेल त्या करण्यासाठी. आज आपण एकंदरीत जर विचार केला तर आज बघा, जीएसटीचा जो 18% स्लॅब होता तो 5%वर आणलायच आणि त्याचा फायदा शेतकरी जीवनामध्ये निश्चित झालाय. आणि खूप काही असं शेतकऱ्याला जर बघितलं तर प्रत्येक शेतीसाठी लागणारं अवजारं जी आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक घटक जो आहेत त्याला जीएसटी देऊन घ्यावा लागतो. आणि त्याचा जो शेतकरी हा वर्ग असा आहे का हा शेवटचा गिराईक म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं. त्या फर्टिलायझर असेल किंवा इतर कंपन्यांच्या दृष्टीने जर असेल, आणि तो जीएसटी सगळ्यांना स्वतः खिशातनं जीएसटी देतो. आणि मग ते प्रत्येक जण असेल, तो डीलर असेल, तो कंपनी व्यावसायिक असेल, ते सगळे असेल, ते तिथपर्यंत तो सरकारला भरला जातो, पण तो शेवटचा शेतकऱ्याच्या खिशातून जातो. आज जर विचार केला तर शेतकऱ्याला 12% किंवा 10% जरी वाचले तर त्याच्या जीवनातला 30% बदल आज हा समोर दिसतोय. निश्चितच. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला जी लागत आहे त्याच्या 30% कमी झाले किंवा त्याच्यामध्ये त्याच्या लागतीच्या खर्चामध्ये तेवढा बदल होतोय. आणि तेवढा जो त्याच्या जो खर्च आहे, आज मोदी साहेबांनी सांगितलेलं होतं त्या
शेतकऱ्याचं जीवन संपन्न करण्यासाठी त्याला दीडपट आपण उत्पन्न देऊ. एक बाजू सक्सेस झाली, दीडपट आपण त्याचं उत्पन्न काढलं, त्याच्या झालं, पण योग्य ती मार्केटिंग त्याला अजून त्याच्या हातात नाहीये. त्या मार्केटिंगसाठी आपण अजून काय करू शकतो का, जेणेकरून रेल्वेच्या व्यवस्था करून देऊ शकतो का, त्यांचे ट्रान्सपोर्टिंग करून देऊ शकतो किंवा त्यांना विकण्याच्या सुविधा करून देऊ शकतो. आज शेतकरी कुटुंब विभक्त झाली आहेत. पहिले सगळे शेतकरी कुटुंब जी एकत्रित कुटुंब होतं आणि त्या एकत्रित कुटुंब असल्यामुळे घरात करता एक माणूस असायचा आणि काम करणारी मंडळी 5 ते 7 असायची. आज मुलं बाहेर गेली आहेत, त्याच्यामुळे शेती करणारे कोणी नाहीत, विभक्त कुटुंब आहे, नवरा बायको आहेत, त्याच्यामुळे त्यांना मार्केटिंग ते उत्पन्न हे दोघांनाच करावं लागतं किंवा करावं लागतं. त्याचा आज असा परिणाम झालाय का त्या शेतकरी जीवनावर त्याचा परिणाम झालाय. आज मजुरांचं जर बघितलं तुम्ही, आज आपल्या सुशिक्षित मुलं जी BSc ऍग्री झालेली आहेत किंवा जी मोठमोठ्याला शिक्षणाने पदव्या घेऊन बसलेत, त्यांना नोकरी शोधताय. 15, 20,000, 22,000, 25,000, 30,000 पगार घेताय आणि त्या पगारावरती नोकरी करतात. एवढं शिक्षणाला खर्च करून शेतकऱ्यांची मुलं. आणि आज मजूर वर्ग जर बघितला असेल तुम्ही, तर शेतकऱ्याच्या दृष्टीने सगळ्यात झालाय मोठा हेवी वर्ग झालाय मजूर. आज मजुराचं जर 1,000 रुपये 800 रुपये रोज देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीये आणि एकंदरीत त्याचा परिणाम न कळत शेतकऱ्याच्या जीवनात होतो, याच्यामध्ये होतो. आज हे जीवन जे आहे याला आपण वेगळ्या मार्गाने काहीतरी याला उपाय करता येईल का, अजून याला काही करता येईल का? ज्या केंद्राकडनं योजना दिल्या जातात त्या शेतकऱ्याच्या किती उपयोगी आहे आणि शेतकऱ्याच्या भोवती असणारी किती त्याचा उपयोग घेतात, त्याला शेतकऱ्याचे परिणाम होतात का, हे पण आपण बघितलं पाहिजे. निश्चितच खऱ्या अर्थाने कुठेतरी एक शेती प्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांचाही प्राधान्यानं विचारही केला पाहिजे. हे कुठेतरी एक कळकळ आणि एक किसान नेते म्हणून आपला एक विचार निश्चितचपणे वाखाणण्याजोगा आहे. मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. नेमका आता काही दिवसांआधीच GST सारखा खूप मोठा निर्णय देशाला लाभलेला आहे. केंद्रीय नेतृत्वाने जो GSTची कपात जी केलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी खूप मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळाला आणि संपूर्ण देशातील व्यावसायिकांना मिळाला. शेती क्षेत्रात GSTचा फायदा नेमका होणार कसा आहे आणि त्याच्यातून शेतकरी वर्गाला दिलासा कसा प्राप्त झाला? एकंदरीत जर विचार केला तर आपण शेतकरी जो कोणतीही वस्तू, कच्ची वस्तू जर खरेदी करत असेल, बाहेरून कोणत्याही शेतीसाठी अवजारं करत असेल, तर त्याच्यासाठी GST लागून यायचा आणि तो GSTचं जे प्रमाण आहे ते त्याला खिशातनंच भरावं लागायचं. आज GST कमी झालाय, म्हणजे त्याची जी 12% कॉस्ट कमी झाली आणि शेतकऱ्यासाठी 12% खूप काही झाले हो. आज शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा जर विचार केला तर त्याला 12% प्लस झालाय त्याच्या एकूण खर्चाच्या उत्पन्नामध्ये. निश्चित शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे आणि त्या शेतकऱ्याला मी अजून पुढे जाऊन असं म्हणेल का शेतकऱ्याला ज्या अवजारामध्ये सबसिडी असेल, बाकीच्या ह्या सबसिडी असेल, आणि आपला भारत कृषी प्रधान देश आहे पण तो शेतकऱ्यावर निगडीत आहे. मग आपण शेतकऱ्याला अजून समृद्ध केलं पाहिजे. जर शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर जे पहिल्या जे कायदे बनवून ठेवलेले आहेत, मग ते काँग्रेसच्या काळामध्ये असेल, इंग्रजांच्या काळात असेल, तर त्याचे कायदे आपण हळूहळू पुढे आणतोय आणि त्याच्यात वेगवेगळे त्याच्यातून मार्ग काढतोय. मग आपण जे कायदे त्यावेळेस बनवून ठेवले ते कायदे आपण शिथिल करून किंवा त्या शेतकऱ्यांना, आज काय झालंय, बाकीचा शेतकरी वर्ग सोडल्यानंतर बाकीच्यांना सगळ्यांना त्यांना पेन्शन मिळते. मग शेतकरी सारखा एवढा जर सगळं देशाचं साठी काम करत असेल तर त्याला आज पेन्शन का मिळत नाही आहे? आज एखादा शिक्षक जर मुलांना घडवत असेल तर त्याच्या रिटायरमेंट नंतर त्याला अर्धे 30% का होईना पेन्शन मिळते. आणि जो शेतकरी पूर्ण देशाला पोशिंदा आहे, जगाचा पोशिंदा बनतोय, आणि त्याला त्याच्या रिटायरमेंट नंतर ते मुलांवर अवलंबून राहावं लागतं. ही जी तफावत आहे, ही जी हे आहेत दरी आहेत, तिला कुठेतरी कमी गेलं पाहिजे. निश्चितच खऱ्या अर्थाने एक GST मुळे एक दिलासा तर मिळाला, म्हणजे दिवाळीचं भेट म्हणावं अशी एक गोष्ट एक शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. कांदा उत्पादन, कांद्या उत्पादनामुळे मध्यंतरी खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती, खूप काही चर्चा घडली, खूप काही गोष्टी घडल्या. कांदा उत्पादनाबाबत आपल्याला काय वाटतं आणि शेतीशी निगडीत, शेतकरी ह्या कृषी क्षेत्राशी निगडीत कांदा उत्पादनाच्या व्यवसायाबाबत काय? जर आपण तसा एकंदरीत जर विचार केला तर आज 30% ते 35% कांदा उत्पन्नामध्ये शेतकऱ्याला
शेतकरी लागवड करतो आणि त्याची देशाला तो कांदा पुरवायचं काम करतोय. शिवाय देशामध्ये कांदा पुरवून आणि नंतर एक्सपोर्ट पण करतोय. एकंदरीत जर तसं आपण बाकीच्या मालांचा आणि कांद्याचा जर विचार केला तर सरकार कोणतंही असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा कोणतंही सरकार येऊ द्या केंद्रामध्ये, त्या सरकारला जी मूलभूत पाया जी सुविधा आहेत, जे सर्वसामान्य वर्गाला त्यांनी ते मूलभूत कायद्यानुसार ते बनवून ठेवलेलं आहे आणि आपण असं म्हणू अत्यावश्यक सेवेमध्ये हा कांदा टाकलेला गेलेला आहे. पहिले निश्चित जशी डाळ असेल तशी हे सगळ्या गहू असेल बाकीचे हे सगळी पिकं जी आहेत ती अत्यावश्यक सेवेमध्ये टाकली गेली आहेत. त्याच्यामुळे तिथं कोणतंही सरकार जरी असेल तर त्याच्याबद्दल आपण त्याचं हे करणं किंवा बाकीच्या पूर्ण आज भारताची लोकसंख्या जर विचार केला तर सगळ्यांना अन्नधान्य पुरवण्याची ही केंद्राची जबाबदारी असते. कोणताही माणूस न जेवण करता झोपणं म्हणजे ती आपल्या भारतासाठी एक दुर्दैवी बाब आहे. मग त्याच्यासाठी कोणतंही ते धोरण आखलं जाणार आहे. मग जर आपण अत्यावश्यक सेवेमधून जर कांदा बाहेर काढला तर त्याचा निश्चित शेतकऱ्यांना फायदा होईल. समजा आपण तसं करू नाही शकलो मग ह्या कांद्यासाठी आपण प्रक्रिया उद्योग करू शकतो. जसं मी मध्यंतरी पियुष गोयल साहेब आलेले होते नाशिकमध्ये, मी त्यांच्याशी याच्याबद्दल सखोल चौकशी त्यांच्याशी चर्चा केली आणि आपण जर प्रक्रिया उद्योग किंवा कांदा आपल्याला साठवून आपण त्याचं काही करू शकतो का, त्याच्या पावडर बनवू शकतो का, मग ती नंतर टिकवता येऊ शकते का, जेणेकरून गिरायकाला त्यांच्या भावात मिळू शकेल आणि शेतकऱ्याला त्याची कॉस्ट मिळू शकेल. आज शेतकऱ्यांसाठी कांदा हा प्रश्न 15 रुपये ते 17 रुपये शेतकऱ्याला लागवडीचा खर्च आहे आणि ट्रान्सपोर्टिंग 5 रुपये झालंय, किलो मागं 5 रुपये झालंय आणि त्याचा परिणाम न कळत शेतकऱ्याला 22 रुपयाच्या कमी कांदा परवडत नाही. त्याची मागणी शेतकरी एवढीच असते नेहमी का मला 22 ते 25 रुपये कमीत कमी मिळाले तर मला 5 रुपये माझ्या कुटुंबासाठी मिळेल. म्हणून शेतकरी नेहमी प्रयत्न करतो आणि सरकार तो बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करत आहे. आणि कधी कधी काय होतं, निसर्ग साथ देत नाही आहेत, त्याच्यामुळे कांद्याचे हे पण कमी होतंय, उत्पन्न कमी होतंय, कधी कधी उत्पन्न जास्त होतंय. तर त्याचा बॅलन्स करणं सरकारला आपत्कालीन स्थिती येते, त्याच्यामुळे बॅलन्स करणं सरकारला अवघड होतंय. निश्चितच त्याचा परिणाम नकळत तो शेतकऱ्यावर येतो. निश्चितच खऱ्या अर्थाने शेती विषयक आज आपण जे मार्गदर्शन केलं आणि याबाबत जी चर्चा घडवून आणली, खऱ्या अर्थाने शेतीविषयी क्रांती होणं खूप गरजेचं आहे आणि शेती प्रधान देश आहे, शेतीविषयी निश्चितच प्राधान्य राहिलं पाहिजे. धन्यवाद बापू, आज आपण वेळात वेळ काढून या विषयी आपण आज चर्चा घडवून आणली. आणि जाता जाता आपण शेतकरी वर्गाला काय संदेश द्याल? मी सर्वसामान्य शेतकरीच आहे आणि मी सगळं बघितलेलं आहे. शेतकरी जीवन काय असतं हे सगळं जवळून बघितलंय आणि ज्या वेळेस आपण एका महासत्तेकडं वाटचाल करतोय, आज 5व्या स्थानी आपण महासत्तेच्या जगाच्या याच्यात आहे आणि दुसरी गोष्ट आज थोड्या दिवसात आपण 3ऱ्या नंबरला जातोय. पण जोपर्यंत शेतकरी आपल्या समृद्ध होऊन आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण जगाची महासत्ता कितीही जरी म्हटलं तरी शेतकऱ्याविना होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला आपला देव सुद्धा शेतकरीचे, हे प्रत्येकाने जो अन्न पुरवतो आपल्याला, जो आपल्याला अन्न देतोय, सकाळ संध्याकाळ अन्न देतोय, तो आपल्या देवापेक्षा त्याची जागा कमी नाही. निश्चितच म्हणून त्याचा मान सन्मान त्याचं हे सगळं आपण जोपासलं पाहिजे आणि त्याला मान त्याचा आदर केला पाहिजे. एकंदरीत तसं जर बारकाईने विचार केला, आज शेतकऱ्याची जी मुलं आहेत, खूप अवघड परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीयेत. त्याला कारण फक्त एक शेतकरीच शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाहीये. मोठी समस्या तयार होते. जर आपण त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाला जर काही संरक्षण सरकारकडनं देता आलं किंवा त्याचे कॉन्ट्रॅक्ट शेती किंवा असेल किंवा बागपैकीचे फार्मिंग असेल, असं जर काही शेतकऱ्याला जर संरक्षण दिलं किंवा त्याच्या मालाचं आपण त्या कंपनीकडनं त्याला काही रेटची मुभा दिलीत, तर जेणेकरून आपण ज्या केंद्र सरकारकडनं सुविधा पुरवतो त्याच्यामध्ये पण कमी घट होईल आणि सरकारचा पैसा पण वाचेल आणि शेतकरी पण समृद्ध होईल. असं जर काही झालं तर येत्या काळामध्ये आपण शिक्षणाचा नेमका शेती व्यवसाय शेती क्षेत्राशी कशी सांगड घालतील आणि त्याचे नेमके फायदे काय या क्षेत्राला? एकंदरीत जर आपण विचार केला तर शिक्षण हे आज कुटुंबामध्ये रुजलेलं आहे आणि प्रत्येकाला शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आहेत.
त्याला बाहेर व्यवसाय करायचा असेल, शेती जरी आज केली तरी शिक्षणाशिवाय शेती होऊ शकत नाही. त्याला त्या पावडरी आज असं केलंय का पावडरीवरती जे लिहिलेलं आहे त्याची MRP लिहिलेली आहे, पण ते हे सगळं इंग्लिशमध्ये आहे. निश्चितच त्या शेतकऱ्याला ते वाचता आलं पाहिजे, त्याची कॉस्ट काय ते बघितले आली पाहिजे, त्याचे क्षमता किती दिवसापुरती आहे ती त्याला वाचता आली पाहिजे. म्हणून शेतीचा व्यवसाय करताना व्यापार पद्धतीने शेती केली गेली पाहिजे. आणि व्यापार पद्धतीने ज्या वेळेस शेतकरी शेती करेल तो निश्चितच सफल होईल. आणि शिक्षणाचा हा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये 70 ते 80% प्रभाव करतो. निश्चित शिक्षण मी अजून पुढे जाऊन असं म्हणेल का एकंदरीत जर विचार केला तर शिक्षण आज ज्या पद्धतीने आपल्या भारताची ज्या परंपरेनुसार चाललंय किंवा ज्या स्टेपमध्ये चाललंय, व्यावसायिक शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. आज ते दिलं जात नाहीये. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक याला जर व्यवसाय म्हणून शिक्षण जर उपलब्ध झालं तर त्याला कोणत्याही नोकरी करायची किंवा नोकरीच्या दिशेने जायची गरज नाही. आज सुशिक्षित मुलं इतकी आहेत ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत. मग त्यांना काहीतरी छोटे छोटे व्यवसाय, त्या व्यवसायाला परत ABCD पासून सुरुवात करावी लागते. जर शिक्षणामध्ये जर चेंजेस झालं, त्याला व्यावसायिक शिक्षणापासून जर सुरुवात झाली तर त्याला कुठेही उद्या अपयश त्याच्या स्वतःच्या जीवनात येऊ शकत नाही. आणि तो एक बळकट शेतकरी उद्योजक असं दोन्ही मिळून तो बनू शकेल, घडू शकेल. निश्चितच म्हणजे शेती व्यवसाय कशा प्रकारे त्या ठिकाणी केला जावा याविषयी देखील एक सखोल तो एक विषय असावा, म्हणजे सिलेबस मध्ये शासनाने तो एक विषय टाकला गेला पाहिजे, तो कंपल्सरी केला पाहिजे. निश्चितचपणे शेतीप्रधान देश प्राधान्याने तो विषय टाकला पाहिजे. निश्चितचपणे त्याचा पण विचार शेतकरी वर्गाला मोठा दिलासा प्राप्त होईल. निश्चितच धन्यवाद. आपण आज वेळात वेळ काढून धन्यवाद याविषयी चर्चा करून आणली आणि आमच्या समस्त लक्ष न्यूज परिवाराच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीसाठी देखील आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय जवान जय किसान.